नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ एस-एस-पी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 12 मार्च 2024 साठी निफ्टी इंडेक्स चार्टवरती लेवल ड्रॉ करणार आहोत. तर त्याआधी आपण काल जे आपण लेवल ड्रॉ केलेत त्या लेवलला मार्केटनी कशा प्रकारे रिस्पेक्ट केलेलं आहे ते आपण पाहूया. चला तुम्ही माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. आता इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता काल जे आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलप्रमाणे मार्केटने आपल्याला आज एक ट्रेड दिलेला आहे छोटासा. पाहू शकता तुम्ही इथे ह्याचे 4 लेवल आपल्या ड्रॉ केलेले आहेत कालच्या. त्याला पहा, मार्केट ओपन झालं आणि एक हळूहळू हळूहळू खाली येत राहिलं. मार्केट खाली आलं आणि खाली येऊन एक 12 सव्वा 12च्या आसपास मार्केटने प्राइस ॲक्शन बनवली. पाहू शकता तुम्ही इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे आणि ह्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट आपल्याला भेटलेला आहे आणि ह्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट भेटल्यानंतर इथून ते इथपर्यंत आपल्याला प्रॉफिट भेटलेलं आहे किंवा मार्केटने दिलेलं आहे प्रॉफिट आज. पाहू शकता तुम्ही. तर आता आपण उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल ड्रॉ करूया. त्याआधी हे सर्व मी डिलीट करतो चार्टवरचं. आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. हे तुम्हाला माहितीच आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. प्रत्येक दिवसासाठी आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे असतात. तर आपण जे 15 मिनिटं टाइम फ्रेम यूज करून लेवल ड्रॉ करत होतो, आज आपण 30 मिनिटाचा चार्ट फ्रेम यूज करून आपण लेवल ड्रॉ करणार आहोत. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही चार्ट फ्रेम वापरू शकता. 15 मिनिटाचा पण टाइम फ्रेम वापरू शकता किंवा 30 मिनिटाचा पण वापरू शकता. जेवढं तुम्ही बिग टाइम फ्रेममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधाल तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे ते भेटतात आपल्याला. आणि ते लाईव्हमध्ये मार्केट त्या लेवलला रिस्पेक्ट करतं. तर आज आपण 30 मिनिटाचा चार्ट वापरून आपण लेवल ड्रॉ करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी 30 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन. आता आपल्याला इथं दिसतंय इथून एक चांगल्या प्रकारे मार्केट ओपन झाल्या डिमांड आलेली आहे मार्केटमध्ये. तर हा आपला झाला पहिला सप्लाय झोन. हा आपला झाला पहिला सप्लाय झोन. पहिला आपण तो ड्रॉ करूया सप्लाय झोन. हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण एक सप्लाय झोन ड्रॉ करूया. हा झाला आपला पहिला सप्लाय झोन. त्याच्यानंतर आपल्याला डिमांड बघायची कुठून आलेली आहे. म्हणजे हा आपला एक रेजिस्टन्स झाला पहिला. आता त्याच्यानंतर अजून आपल्याला कुठे इथे दिसतोय रेजिस्टन्स. इथून एक आपल्याला एक रेजिस्टन्स दिसतोय. इथून पण मार्केट खाली पडलेलं आहे. तो पण आपण एक ड्रॉ करूया. आपल्याला 2 रेजिस्टन्स भेटलेले आहेत. आता खाली आपण डिमांड शोधूया, डिमांड झोन शोधूया, म्हणजे सपोर्ट शोधूया. तर आता आपण इथे पाहू शकता इथून एक चांगल्या प्रकारे रॅली केलेली आहे मार्केटने. ग्रीन कॅन्डल दिसतात आपल्याला मोठ्या मोठ्या. तो एक आपला झाला डिमांड झोन म्हणजे सपोर्ट. तो पण आपण ड्रॉ करूया. आणि इथे पाहू शकता हा पण एक सपोर्ट आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता एक तारखेला पण पहा, 1 तारखेला पण मार्केट ह्याच लेवलला येऊन बंद झालं होतं, क्लोज झालं होतं. आणि आज पण मार्केट त्याच लेवलला येऊन क्लोज झालंय. म्हणजे हा एक आपल्याला एक सपोर्ट इथे दिसतोय. कारण पुन्हा मार्केट त्याच सपोर्टला येऊन क्लोज झालेला आहे. म्हणजे हा एक आपण सपोर्ट ड्रॉ करूया. अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 4 लेवल भेटलेले आहेत. अजून एक लेवल आपण पाहूया खाली कुठे भेटते का. आता इथे तुम्ही पाहू शकता हा 1 तारखेचा डेटा आहे. इथं खाली पाहू शकता तुम्ही 1 मार्च. 1 मार्चला पण इथे पहा, इथं मार्केट ओपन झालं. इथं ऍक्च्युली एक सपोर्टच होता आधी. पाहू शकता इथे मागे जाऊन पाहिलं तर इथे तुम्हाला सपोर्ट दिसेल. तर या सपोर्टलाच 1 तारखेला मार्केट ओपन झालेलं आणि तिथून चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. म्हणजे हा एक आपल्याला सपोर्ट इथे दिसतोय. म्हणजे हा पण एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 4 आणि 5 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला लेवल क्लोजिंग प्राइसच्या एक 200-300 पॉईंट वरती किंवा आणि क्लोजिंग प्राइसच्या खाली 200-300 पॉईंट म्हणजे असे 6 किंवा 5 लेवल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आणि ट्रेडिंग आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच लेवलच्या जवळ जर प्राइस आली आणि तिथे प्राइस ॲक्शन बनवली, जसं तुम्हाला मी आजच्या ट्रेडिंगच्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलं मी. ट्रेड लाईनला ब्रेकआउट भेटला, तिथून चांगल्या प्रकारे एक छोटंसं का होईना पण प्रॉफिट मार्केटने दिलं. तर आपल्याला आपल्या लेवलला प्राइस आल्यावर तिथं प्राइस ॲक्शन बनल्यावरच आपल्याला एंट्री करायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि प्राइस ॲक्शन तुम्हाला लगेच बनणार नाही.
तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. आता तुम्ही बोलाल की मार्केट 9:15ला चालू होतं तर लगेच मला प्राइस ॲक्शन बनली पाहिजे, तर असं होत नाही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये जे बिग प्लेयर आहेत, जे मोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्याप्रमाणेच मार्केट चालतं आणि मार्केटमध्ये तेच सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार करतात. आपल्यासारखे किंवा तुमच्या माझ्यासारखे छोटे इन्व्हेस्टर किंवा रिटेलर सपोर्ट आणि रेजिस्टन्स नाही बनवू शकत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे मोठे जे बिग प्लेयर आपण ज्यांना म्हणतो, FII, तेच सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये बनवतात आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या रिटेलर लोकांना ट्रॅप करतात. तर आपल्याला ब्रेकआउट ब्रेकआउटला एंट्री आपल्याला तेव्हाच करायची, कन्फर्मेशन आपल्याला जर भेटलं स्ट्रॉंग कन्फर्मेशन, तरच आपल्याला ब्रेकआउटला एंट्री करायची, नाहीतर एंट्री करायची नाही. आता आज तुम्ही पाहिलं असेल, आज सकाळपासून मार्केटने काही एंट्री दिलीच नाही आणि 12 12:15च्या नंतर मार्केटने प्राइस ॲक्शन बनवली आणि तिथे तेव्हा जेव्हा ट्रेड लाईनला ब्रेकआउट झाला तेव्हा तिथे आपली एंट्री बनली. आणि तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता, नाहीतर नाही करू शकत. कारण मार्केट तुम्हाला लगेच ट्रेड देणार नाही. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल मार्केटला. जर तुमच्याकडे वेळ असेल तरच तुम्ही ट्रेडिंगच्या ट्रेडिंगकडे वळा, नाहीतर त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंटकडेच लक्ष द्या. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला मार्केटला वेळ हा द्यावाच लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डेली टाइम फ्रेममध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, एक हँगिंग मॅन टाईप आपल्याला पॅटर्न दिसला होता चार्टवरती. तर त्याचप्रमाणे आज मार्केट बघा, आज डाऊनच राहिलेलं आहे मार्केट. काल हँगिंग मॅन आपल्याला दिसला, त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट एक बेरिश राहू शकतं आणि त्याचप्रमाणे आज मार्केट बेरिशच राहिलेलं आहे. तर आता आज आपण पाहूया, आज आपल्याला डेली कॅन्डल काय सांगते. पाहू शकता तुम्ही इथे, काल आपल्याला इथे एक हँगिंग मॅन दिसला होता अप ट्रेंडच्या शेवटी आणि तिथूनच आपल्याला एक अंदाज आला होता की मार्केट आज बेरिश राहू शकतं आणि त्याचप्रमाणे बघा, आज मार्केट बेरिशच होतं आणि एक रेडमध्येच क्लोज झालेलं आहे मार्केट. एक चांगल्या प्रकारे एक बेरिश कॅन्डल बनलेली आहे. आता तुम्ही इथे जर नीट पाहिलं तर तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसेल. आता हा कोणता पॅटर्न आहे ओळखा, पाहू तुम्ही ओळखून मला कमेंटमध्ये सांगा हा कोणता पॅटर्न तुम्हाला दिसला इथे. हा पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेला आहे आता कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. एक हिंट देतो तुम्हाला, हा ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. आता कोणता आहे ते तुम्ही ओळखा. तर अशावर तुम्ही ओळखला असेल हा कोणता पॅटर्न आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो, हा इव्हिनिंग स्टार आपल्याला पॅटर्न इथे बनताना दिसलेला आहे. तर इव्हिनिंग स्टार हा पॅटर्न आपल्याला कोणता पॅटर्न आहे, हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा रेजिस्टन्सला बनतो. मार्केट जेव्हा एक अप ट्रेंडमध्ये असते तेव्हा अप ट्रेंडच्या शेवटी हा रेजिस्टन्सला आपल्याला बनताना दिसतो, इव्हिनिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर आता हा इव्हिनिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला काय सांगतो की आता इथून ट्रेंड चेंज होणार आहे. तर इथून आपल्याला एक अंदाज येतोय की उद्या पण मार्केट बेरिश राहू शकतं खालच्या साईडला. पहा इथे एक अप ट्रेंड चालू आहे, अप ट्रेंडच्या शेवटी आपल्याला इथे एक ग्रीन कलरची कॅन्डल दिसते आणि त्याच्यानंतर एक हॅमर, आपण याला इनडिसिजन कॅन्डल म्हणू, इनडिसिजन कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनलेली. तर आता इथून एक ट्रेंड चेंज झाल्याचा आपल्याला सिग्नल भेटतोय. तर चान्सेस आहेत की उद्या पण मार्केट इथून बेरिशच राहील. तर आपण पुट साईडला विचार करूया एंट्री करण्याचा. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला इथून काही इंडिकेशन भेटून द्या, पण आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये आपला माइंड न्यूट्रलच ठेवायचं आहे. जिथे आपल्या प्राईजला आपल्या लेवलला प्राईस आली आणि तिथे प्राईस ॲक्शन झाली आणि ब्रेकआउट भेटला आपल्याला, तरच आपल्याला एंट्री करायची आहे. पण शक्यतो उद्या पुट साईडलाच एंट्री करण्याचा प्रयत्न करूया, कारण इथे आता सरळ सरळ क्लिअर आपल्याला दिसतंय इथे इव्हिनिंग स्टार. तर पाहूया आता आपल्याला उद्या ट्रेड भेटतोय का नाही. ते कालच्या लेवलप्रमाणे आपल्याला आता एक ट्रेड दिलेला आहे मार्केटनी. आता उद्या ट्रेड देतोय का नाही देतोय ते आपण पाहूया उद्या. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.